श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामभित्र्यवतु। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। ॐ तच्छंयोरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजम् शन्नो अस्तु द्विपदे शञ्चतुष्पदे। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशाङ्गुलम् पुरुष एवेदगुं सर्वम् यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वस्येषानः यदन्नेनातिरोहति एतावादस्य महिमा अतोऽज्यायागश्च पूरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतम् दिवि त्रिपादोर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येह भवात् पुनः ततो विश्वं व्यक्रामत् शासनादशने अभि तस्माद्विराडजायत विराजो अधिपूरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्तो अस्यासीदाज्यम् ग्रीष्म इद्मः शरद्भविः सप्तास्यासन् परिधयः त्रिसप्तसमितः कृताः देवा यज्ञन्तन्वानाः अबध्नन् पुरुषम् पशुम् तय्यज्ञम् बर्हिषि प्रोक्षन् पुरुषम् जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यार्षयश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुतः संभृतम् वृषदाज्यम् पशोगस्तागश्चक्रेवाजम्यान् आरण्यान् ग्राम्याश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुतः ऋचस्तामारिजज्ञिरे छन्दागुंसृजज्ञिरे तस्मात् यजुस्तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त ये केचो भयादतः गावो भजज्ञिरे तस्मात् तस्माज्जाता अजावयः यत्पुरुषम् यदधुः कतिधा व्यकल्पयन् मुखम् किमस्य कौ बाहू
कापूरूपादाबुच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहूराजन्यः कृतः पूरोददस्य यद्वैश्यः पद्भ्यागुंशोद्रो अजायत चन्द्रमामनसो जातः चक्षोः सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षम् शीर्ष्णोऽद्यौ समवर्तत पद्भ्याम् भूमिर्दिशश्रोत्रात् तथा लोकागुम् अकल्पयन् वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णन्तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विजित्य धीरः नामानि कृत्वाभिवदन यदास्ते धाता पुरस्ताद्यमुदा जहार शक्रः प्रविद्वान् प्रतिशश्चतस्रः तमेवम् विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकम् महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः अद्भ्यः सम्भूतः पृथिव्यैरसाच्च विश्वकर्मणः समवर्तताधि तस्य त्वष्टा विदधद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णन्तमसः परस्तात् तमेवम् विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था विद्यते जनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य धीराः परिजानन्ति योनिम् मरीचीनाम् पदमिच्छन्ति वेधसः यो देवेभ्य आतपति यो देवानाम् पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मणे रुचम् ब्राह्मम् जनयन्तः देवा अग्रे तदब्रुवन् यस्त्वैवम् ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन्वशे ह्रीश्चते लक्ष्मीश्च पत्न्यौ अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनौ व्यात्तम् इष्टम् मनिषाण अमुम् मनिषाण सर्वम् मनिषाण ॐ दच्छयो रावृणीमहे गातुम् यज्ञाय गातुम् यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वम् जिगातु भेषजम् शन्नो अस्तु द्विपदे शञ्चतुष्पदे ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पंचमस्कंधू. आता पंचमस्कंद जाणून घेऊया आणि तो गुरुचरणांत अर्पण करूया. तत्पूर्वी श्री गणेश आणि श्री नारायण स्मरण करूया. प्रथम वंदना गौरी
भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। पंचमस्कंदाक स्थान स्कंद अशें म्हणटात. ह्या सृश्टीचो भूगोलू खगोलू ह्या सर्वांकय स्थान अशें म्हणटात. चौथ्या स्कंदांतू मैत्रेय आनी विदूर हांगेल संवाद जालो. 4 पुरुषार्थ वर्णन आयकून मैत्रेय ऋषी तृप्त जाले. तांगेल भगवत भक्ती इतली वाडली की भक्ती रसांत आखंड स्नान करतल भक्ताक आनी ज्ञानाची आवश्यकता ना म्हणून मैत्रेयांनी मुखार कसलेंय सांगनी आनी विदुरांनी कसलेंय निमगिनी. मैत्रेयांक प्रणाम करून विदूर भायर सरले. इतलें सांगून शुकदेवजी गप्प बसले. जाल्यार आपणागेल जिवनाच्या अखेरच्या 7 दिवसांतू परीक्षिताक भगवंत जास्तीन जास्त जाणून घेवंच आशिल्लो म्हणून ताणें मनु आनी देवहूतीगेल दुसरो पुत्र प्रियव्रता विशयान सांगची कृप कोरका अशी विनंती केली. आनी शुकदेवानी प्रियव्रत मात्र न्हय तागेल संपूर्ण वंशाची म्हायती दिली. प्रियव्रत म्हळ्यार कोणाक संकल्प प्रिय आसता की तो. प्रियव्रतागेल संकल्प खंयचो आशिल्लो? प्रियव्रताल संकल्प भगवंत. सगळो वेळ भगवत ध्यास. अन्य कसल्यानूय स्वारस्य ना. नारद मुनींगेल उपदेश घेवन तांगेल मार्गदर्शनान तो विविध उपासना नित्य नियमान करतालो. जाल्यार अशी संन्यस्त जीवन करची इच्छा असल्यार संसार कशी जावचो, वंश कशें वाडचो ही बापूस मनूक चिंता. मनू पिता ब्रह्माल्याक धांवलो. आज्याने नातवाक उपदेश केलो. प्रियव्रता, तुगेल क्षत्रिय धर्म, राज्या प्रती कर्तव्य, प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीन करचें हें चिंतप आस. पयलीं गृहस्थ धर्म येता, मागीर वानप्रस्थ येता. वानप्रस्थाक अजुनी मस्त वेळ आसा. आज्या गेले आयकुनचें की नारद मुनींग गेले. चक्रावन गेलो प्रियव्रत. नारद ब्रह्मा गेल मानस पुत्र नव्हे. अखेर नारदानेच मागलो पांय घेतलो आनी म्हणालो, विमुक्त संघ प्रकृतीम भजस्व म्हणालो. आतां प्रियव्रताने राज्यसूत्र हातान घेतली. आदर्श राय जालो. काळार विजय प्राप्त केलो. रथू चलयतो राबलो. दिवसू रात्री भेदू ना. संपूर्ण ब्रह्मांड पळयलें. सप्तद्वीप निर्माण केली. ताका 10 पुत्र. महावीर, सवन, कवी हे ऊर्ध्व रेता ब्रह्मचारी आणि बाकी 7 कर्मक्षेत्री. योग्य वेळारी प्रियव्रतान सर्व संग परित्याग केलो.
जंगलांत वचून भगवंतांतू संपूर्णतया लीन जालो. प्रियव्रतागल ज्येष्ठ पुत्र अग्निग्रू, 9 पुत्र ताका. नाभी, किमपुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक, हिरणमय, कुरु, भद्राश्व आणि केतुमाल हांचेर थावनूची 9 स्थानांची नांव पडल्यांत. अग्निग्रागल ज्येष्ठ पुत्र नाभी आणि तागल पत्नी मेरुदेवी दोगांय उच्च चारित्र्यवान. तांकां भगवंता वरीच पुत्र जावंका अशी तीव्र इच्छा. तांणी व्हड यज्ञ केलो. यज्ञ पुरुष प्रसन्न जालो. त्यावेळ पुरोहितांनी यजमानांगल इच्छा सांगली. भगवंत म्हणाले, तुम्ही मागल्या ते दुर्लभ असं जाल्यार केवळ ब्राह्मणागेल वाणी सत्य जावंका म्हणून हांव हांगल पुत्र जावन येता. होची ऋषभदेव अवतार. बोलो ऋषभदेव की जय हो. बोलो यज्ञदेव की जय. बोलो नारायण भगवान की जय. नाभी आणि मेरुदेवी गेल पुत्र ऋषभदेव म्हणारी साक्षात भगवंत. ऋषभ म्हळ्यार सर्वश्रेष्ठ महाकठीण संन्यास धर्म पालन करतले. सर्वची श्रेष्ठ लक्षण आशिल्ली तांतू. मत्सराने इंद्रान पावस बंद केलो तरी ऋषभदेवान दुसरो वर्षा ऋतूच निर्माण केलो. तागल श्रेष्ठत पळोवन नाभिरायाने ताका राजगादीर बसयले आणि स्वतः वनांत गेलो. ऋषभदेवाने गुरुकुल गुरुसेवा पुरा करून ज्ञान प्राप्त केले. इंद्रपुत्री जयंती हिज सांगात तागल विवाह झाला. ताका 100 पुत्र. ज्येष्ठ पुत्र भरत, नंतर 9 पुत्र कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृक, विदर्भ आणि कीकट अशी 10 पुत्र. वरलेल 9 अदपुत्रांतू 81 कर्मकांडी आणि 9 महाज्ञानी. एक दिवस ऋषभदेवान सर्व पुत्रांक एकडे पळोवन व्हड गहन उपदेश केलो. तो म्हणालो, हो देह केवळ सुख भोगूक न्हय तरी ईश्वर अर्पण बुद्धीने निष्काम कर्म करूक, सर्वजन हिताय सर्वजन कल्याणाय कर्म करूक हो जन्म. म्हळ्यार कर्मान शुद्धी येता, सात्विकता येता आणि प्रत्येक कर्म ब्रह्मकर्म जाता. तशीच सत्संगू हे मोक्षद्वार उघडता आणि कुसंगू हो नरकाद्वार. स्त्री पुरुष आसक्ती ही कुसंगाची अत्यंत जटिल आसक्ती आसा. ही हृदय ग्रंथी भेदन करचे अत्यंत कष्ट. सर्व भूत मात्रांचेर प्रीत कराती. प्रत्येक पालकाने जर सदाचारी असल्यारी चेरडवय सद्वर्तनी जाता ती. हे सर्व सांगून तांणी परमहंस दीक्षा घेतली. अवधूतावारी वर्तन करताले. तांकां वस्त्रांची पर्व ना, स्वच्छता अस्वच्छ कसलोय भेदभाव ना. लोकांनी पिस म्हणून फात्तर मारल तरी काही परिणाम जायनाशिल्लो. सदा ब्रह्मानंदान मग्न अशी श्रेष्ठ अवतारी पुरुष ऋषभदेव हांगल चरित्राचे कोण श्रवण पठण आणि चिंतन करता ताका वासुदेव भक्ती प्राप्त जाता. मधुसूदना हरे माधवा. मधुसूदना हरे माधवा. मधुसूदना हरे माधवा. मधुसूदना हरे माधवा. श्री वासुदेवा जनार्दना. श्री
वासुदेवा जनार्दना श्री वासुदेवा जनार्दना मधुसूदना हरे माधवा श्री वासुदेवा जनार्दना श्री वासुदेवा जनार्दना हरे केशवा नारायणा श्री हरि गोविंद मनमोहना जनार्दना जगत्पालना दीनावना दुःखभञ्जना अरविन्दलोचन आनन्दना श्री वासुदेवा जनार्दना श्री वासुदेवा जनार्दना श्री वासुदेवा जनार्दना मधुसूदना हरे माधवा ऋषभदेवानंतर तागल ज्येष्ठ पुत्र भरत गादी राहिलो. तो गृहस्थ आश्रमी जाऊनही बापसूवारीच विरक्त आशिल्लो. योग्य वेळारी पुत्ताक राजवयसून वानप्रस्थान प्रवेश केलो. एक दिवस गंडकी न्हंये तिरारी नित्य उपासन करतना ताणे एक गर्भिणी हरिणीक पळयलें. सिंहगर्जन आयकून भिल्लेल पेटाक तिने न्हंयचे दुसरे तिरारी लांब उडकी घेतली. जाल्यार मध्येंतूच पडली आनी एका शावकाक जन्म दिवन तिने प्राण सोडलो. भरतान वगवगी वचून त्या शावकाक वांचयलें. तागल शुश्रूश करता करता तागल जीव त्या शावकांत गुंतलो. ममत्वा भोवऱ्यान शिरकलो. तपस करतना थंय लक्ष पुरा त्या हरिणी शावकाचेर. यथामती तथा गती. प्राण सोडतना थंय शावकागलो विचारू, इतलो व्हड तपस्वी मा तरी काय पुनरपी जननम वांट्याक आयलें. आनी खंच जन्मायलो? हरणा जन्म. त्यानंतर मनुष्य जन्मायलो. जाल्यार वापस जन्म घेतना मागची जन्माची स्मृती कायम आशिल्ली. आतां ताणें पूर्व स्मृती आशिल्ली ती या मनुष्य जन्मांत परत तशी चूक करची ना म्हणून ताणें भायल विश्वावट संपर्कूच दवरनी. खंय गुंतून पडनी, मौनी, जडूची. लोकांनी लेखले देहा वट्टू हो बुद्धीने जडूची म्हणून ताका जड भरत म्हणून नांव पडलें. एक फावट भद्रकाली देवी लागीं बळी दिवच्याक डाकू लोकांनी हाक दवरून व्हेलो. हांणी लेखलें बरें जालें, वग्गी मरण येतलें आनी आपण्या जन्म मरणा फेऱ्यान थंय सुटतलो म्हणून. जाल्यार भद्रकाली देवीन प्रकट जावन आपणागल त्रिशूलान ते डाकूक वच मान उडयलें. बोलो भद्रकाली माता की जय. एक फांता राहुगण रायू पालखीन बैसून कपिल मुनिंगेल सत्संगा वत्ता आशिल्लो. जंगलांतान पालखी वत्ता आशिल्ली. अचानक पालखी वाहकांपैकी एकल्यागेल प्रकृती अस्वस्थ जाली म्हणून तागेल जागा लोकांनी जड भरताक दिली. जड भरत जंगलांतान वतना किडे मुयो जीव दिसले की तागेल तांचेर पांय पडूनच म्हणून वांकडो तिंकडो चमकतालो आनी ती पालखी वांकडी तिंकडी जाताली. राय कोप्पून उज्ज जालो. जड भरताक अद्वा तद्वा उलोवंचो लागलो. आपण इतलो व्हड रायू, तूं एक क्षुल्लक सेवकू म्हणून उलोवंचो लागलो.
आणि केन्नाय मौनी आसतल जड भरताक वाच फुटली. ताणें राहूगणाक आत्मज्ञान ह्या विशयार वेदांत सांगलो. तूं रायू आणि हांव सेवकू, हो भेदू मनुष्यान केला. देवागल दरबारांत तूं सगळीं जाण एकच. तुमगल रुपांत कंपील मुनीच आयल्यात न्हय म्हणून उदंड नमस्कार घालो राहूगण रायाने. तावळ जड भरताने पूर्वजन्मा विशयान सांगले की राहूगणू पूर्वजन्मान तुलो हरिणा शावक आशिल्लो आणि त्याच शावकान भरत आसक्त जालेलो म्हणून राहूगण बंध मुक्त जालो. अशी ह्या जडभरिताक कोटी कोटी प्रणाम. आमगेल भारत भूमी 3 भरत जावन गेल्या ती. तांची ती आमगेल भूमीक भारत म्हणून नांव पडल्या. भरतू, जड भरतू आणि दुष्यंत पुत्र भरतू अशी हे 3 भारत पुत्रांनी भारताची शान वाडयल्या. बोलो भारत वर्ष की जय. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है. सदियों से भारत भूमि दुनिया की शान है. भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है. आसाम से गुजरात तक, बंगाल से महाराष्ट्र तक, जाति कई धुन एक है, भाषा कई सुर एक है. मंदिर यहाँ, मस्जिद यहाँ, हिंदू यहाँ, मुस्लिम यहाँ, मिलते रहे हम प्यार से. जागो हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. जन्मभूमि है हमारी, शान से कहेंगे हम. सब ही तो भाई भाई प्यार से रहेंगे हम. हिंदुस्तानी नाम हमारा है, सबसे प्यारा देश हमारा है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है. या पंचम स्कंदांत स्थानांच वर्णन आसा. सगळ्या ब्रह्मांडात खगोल, भूगोल, इतर लोक, विंगड विंगड ब्रह्मांड या सर्वांचे मुख्य अधिष्ठान म्हळ्यार भगवंतूची. ज्या ज्या दिसता ते सर्व विंगड विंगड आकारांची मातये कुळींची आम्ही सर्वय किडी, मुंगे, अजस्त्र प्राणी सर्वच तागेलो अंश. घटाघटांत तो आत्मरुपान निवास करता. प्रियव्रताने ब्रह्मांडाचे वर्गीकरण केला. भद्राश्व वर्ष, हरिवर्ष, केतुमाल वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्यमय वर्ष, कुरु वर्ष, किमपुरुष वर्ष, इलावर्त आणि भारत वर्ष. वर्ष म्हळ्यार स्थान. तशीच विंगविंगड लोक असती. देवलोक, असुरलोक, भूलोक, गोलोक इत्यादी इत्यादी. प्रत्येक लोक विंगड विंगड गुणांनी युक्त अस. उदाहरणार्थ देवलोक रजोगुणांनी, असुरलोक तमोगुणांनी, भूलोक मिश्र गुणांनी आणि गोलोक सत्वगुणांनी. अर्थात असुर लोक तमोगुण आसून सुद्दाय तांतू विभीषण आणि प्रल्हादा असले भक्त जन्म आयल्या. हे अपवाद जावन आसत. हो भेद इत्याक कारण प्रकृतींतूय भेद आसा. ती त्रिगुणात्मक आसा. सत्व रज तम जे प्रकृतींत आसा त्याच मनुष्यांत आसा. कशी की गुण तशी स्वभाव, तशीच तांतू रप्तल जान. मागेरी स्वर्ग आणि नरकू ह्या स्थानांचो विशेष उल्लेख येता. नरकू ह्या त्रिलोकांतूची पृथ्वी मुळाक जलावैरी दक्षिण दिशेक आस अशी भागवत सांगता. प्रत्येक कर्माक एक फल आसताची आणि त्या भोगकाची.
पापान शिक्ष भोगना फुडेची स्वर्गांतू पुण्यफल भोगूक मेळटा आणि ते भोगून जायना फुडेची मनुष्य नवीन जन्म घेता. आपापणागेल प्रारब्ध वासनांची वज्जी घेऊन तो जन्म येता. हे सर्व अगदी शास्त्रोक्त पद्धतीने शिस्तींत जात असता. कोणेय चूक करून घेवचे जायना. मस्त पाप करची आणि कडेर वचून मस्त पुण्य केल्यार पुरा पाप धुवन वतली अशें जायना. तुम्ही विश्वास दवराती ना दवराती. पापाचे आणि पुण्याचे डेबिट आणि क्रेडिट अकाउंट सेपरेट असता आणि तो अकाउंट चित्रगुप्त बरयता. जो गुप्तपणे चित्र काढत तो चित्रगुप्त. तागेल स्थान खंय आसा? दूर खंय ना. आमगेल्याच्या अंतकरणात बसला तो. अंतरात्मा रूपांतू, कॉन्शन्सा रूपांतू. जणू आमगेल भितर हे CC कॅमेरा लायल्या ती आणि हर एक चित्र क्लिक जाता. गम्मत म्हळ्यार हें चित्र सजीव असता. म्हणूची बरे कर्म क्लिक जाता तवळ मनाक खुशी जाता आणि वायट कर्म क्लिक जाता तवळ मनाक प्रिक जाता. दिस प्रिक इज नथिंग बट नर्क अँड दिस खुशी इज नथिंग बट स्वर्ग. कर्माक, प्रत्येक कर्माक दोन फळ असतात, एक दृष्ट आणि एक अदृष्ट. दृष्ट फळ म्हळ्यार तक्षण मेळटा आणि अदृष्ट फळ म्हळ्यार केन्नाय पुणी मेळटा. मुखावेल जन्मान थंय मेळूपाव आसा, अनेक जन्मानंतर मेळूपाव आसा. तशीच आमी करची कर्म आमी खंयचे भावनेन करता ती ते महत्वाचें आसता. मोटीव, ते मोटीव स्वार्थी आसा की ना हें महत्वाचें आणि त्या मोटिवा प्रमाणे फलय मुखा. आतां वेदव्यासजींनी नरकाचें सविस्तर वर्णन केल्या. ज्यानाक धोक्या घंट वाजवून ते सांगता ती जपून टाक पाऊल जरा. तुगल प्रत्येक पापाक एक एक नरक भोगका पडताची म्हणून येद्दे व्हडले लिस्ट दिल्या. 28 प्रकारा नरकांचे वर्णन आसा. तमिस्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमी भोजन इत्यादी इत्यादी. हो नरकू याच जन्मान केल्लेल पापाच फल नाही कितकी. भूतकालू भविष्यकाल आमगेल कंट्रोलान ना. आमगेल कंट्रोलान फक्त वर्तमान कालू. तो सावधपणे डोळसपणे व्यतीत करचे प्रत्येकागेल हातां आसा आणि प्रत्येकाने आपणागेल जन्म सार्थकी लावका अशीच भगवंतागेली इच्छा आसा. म्हणूची हे पुरा नरका वर्णन जाणून घेवचें अगदी अगत्याचें आसा. पळोवया कसले सांगतात म्हणून. जो केवळ आपण आपणागेल फॅमिली हाज मात्र विचार करता आणि परक्यांक विद्रोह करतना मागची मुखार पळयना ताका रवरव नर्क प्राप्त जाता म्हळ्यार मस्त रोडका पडता. जो पशु पक्ष्यांक त्रास दिता ताका कुंभीपाक नरकू म्हळ्यार तापील तेलान घालता ती. आतां मोस्ट इम्पॉर्टंट, कोण माता पिता ब्राह्मणो हांकां त्रास दिता ती, रडयता ती, तांगेल हत्या करता ती, तांकां कालसूत्र नरकू हातूं घोर यातन आसतात. मनुष्य चुकीच वर्तन करता ताका ती चूक म्हणून कळना. इतें म्हळ्यार प्रत्येकाक आपणे करचें योग्य म्हूण दिसता. करेक्ट आचरण कशी आसता हें ताका कळनाची. ताका योग्य दिश खंय मेळटा, कशी मेळटा? सत्संगांत. या श्री शुकदेवजी महाराज म्हणटा ती पुण्याचे आधिक्य जाल्यार स्वर्ग मेळटा, पापाचे आधिक्य जाल्यार नरक मेळटा आणि पाप आणि पुण्य समसमान जाल्यार मनुष्य लोक मेळटा. मिश्रित कर्मफलाची परिणिती जर मनुष्य लोक समसमान आस तरी एक श्रीमंतू एक गरीब इत्याक, एक सुखी एक दुःखी इत्याक, हो भेद इत्याक. तावळी शुकदेव एक उदाहरण दिता ती. 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस वजन दोगांचे एकच जाल्यार वॉल्यूम क्वॉन्टिटी चड उणे आसता व्हय न्हय. तशीची एक कोट्याधीशाक 20-25 हजारां नुकसान भारी होड दीस आसना जाल्यार एक साधारण मनशाक होड फटक बसलो म्हणून दिसता. नुकसान सेम, फक्त स्वरूपान फरक. या सर्वांचो चड विचार करच ना.
आपणागेर आचरणार लक्ष आसका अजाणता चूक जाल्यार सत्संगाक आस धरका स्तोत्र पठन मनन चिंतन हाजेर भर दिवका सद्गुरू चरणांत तूं मन लीन करका आनी नरजन्माचें सार्थक करका ह्या स्कंदान तूं भूगोल खगोल हाजे विस्तृत वर्णन इत्याक दिल्या कारण ह्या सर्वाचो करता धरता सर्व तोची जो भगवंतू तागेल विराट स्वरूप दाखोवच्याक स्थूल अंतावन सूक्ष्म वत्ता वत्ता कशी शुद्धी येत वता सूक्ष्म सूक्ष्मतर जाता बिंदू सिंधूंत मर्ज जाता आनी निर्गुण निराकार अद्वैतान स्थित जाता हाजवटूची 5 स्कंदो समाप्त जाता बोलो रमा रमण गोविंदा गोविंदा. शिवोऽहं
श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला, ये सुख करनी, ये दुख हरनी, जग मंगल की है आरती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये मधुर बोल जग फंद खोल, सन्मार्ग दिखाने वाला, हरि भक्ति बढ़ाने वाला, हर ज्ञान यही वरदान यही, प्रभु की महिमा की आरती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये शांति गीत पावन पुनीत, शापों को मिटाने वाला, बिगड़ी को बनाने